अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनल मध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। फक्त उद्या 30 नोव्हेंबर गुरुवार अत्यंत महत्त्वाचा आणि विशेष दिवस, कारण उद्या आहे संकष्टी चतुर्थी। बघा, कार्तिक महिन्यात आलेली ही विशेष महत्त्वाची चतुर्थी आहे। खरं तर चतुर्थीचा दिवस हा गणपती बाप्पांना प्रसन्न करण्यासाठी, गणपती बाप्पांची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी, आपल्या आयुष्यामध्ये असलेले जे विघ्न आहे हे विघ्न दूर घालवण्यासाठी, आपल्या जीवनात असलेले जे दारिद्र्य आहे हे दारिद्र्य संपवण्यासाठी विशेष महत्त्वाचा दिवस म्हणजे चतुर्थीचा दिवस असतो। बघा, चतुर्थीच्या दिवशी तुम्ही गणपती बाप्पांच्या जेवढ्या सेवा कराल त्या सगळ्याच सेवा या लाखात एक असतात। प्रत्येकाने उद्याच्या दिवशी गणपती बाप्पांचं व्रत करायचं आहे, वैकल्य करायचं आहे, उपासना करायची आहे, शक्य तितकी जास्त सेवा उद्या आपल्याला करायची आहे। आता ज्यांना व्रत करणं जमत नाहीये, ताई आम्ही हॉस्पिटलच्या काही टॅबलेट्स चालू आहेत आमच्या, किंवा म्हणजे आम्ही नाही करू शकत कारण आम्हाला झेपत नाही, व्रत नाही जरी केलं तरी उद्याच्या दिवशी तुम्हाला गणपती बाप्पांचं स्मरण करायचं आहे, नामस्मरण करायचं आहे, एक तरी सेवा किंवा एक तरी उपाय तुम्हाला उद्याच्या दिवशी करायचाच आहे। बघा, संकष्टीच्या म्हणजे चतुर्थीच्या दिवशी तुम्ही व्रत केलं, संकष्टीच्या दिवशी जर गणपती बाप्पांचे तुम्ही काही उपाय केले तर तुमची, तुमच्या घराची, तुमच्या पतीची, तुमच्या मुलांची भरघोस प्रगती होते। गणपती बाप्पा हे विघ्न हरता आहेत, ते संकट हरता आहेत। आपल्या आयुष्यात, आपल्या जीवनात, आपल्या घरात असणाऱ्या संकटांचा ते नाश करून आपल्या घरामध्ये भरभराट करतात। आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी हे भरभरून आपल्याला देत असतात। आता जास्त वेळ न घेता तुम्हाला सांगणार आहे की उद्याच्या दिवशी नक्की कुठले आपल्याला उपाय करायचे आहेत, कापरासोबत काय जाळायचं आहे, मुलांच्या प्रगतीसाठी आपल्याला कुठली सेवा करायची आहे, हे सगळं काही ऐकण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जे चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। बघा, सगळ्यात पहिले मी सांगेन, सकाळी उठल्यानंतर सगळ्यात आधी गणपती बाप्पांना अभिषेक घालायचा आहे। हा उपाय तुमच्या मुलांच्या प्रगतीसाठी आणि तुमच्या घराच्या प्रगतीसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे। आता काय करायचं, एक छोटंसं तामण किंवा एक प्लेट घ्यायची, त्यामध्ये गणपती बाप्पांची एक मूर्ती ठेवून द्यायची आहे। त्यानंतर तुम्हाला या मूर्तीवरती दूध घालायचं आहे, पाणी घालायचं आहे, दूध आणि पाण्याने किंवा पंचामृताने अभिषेक घालायचा आहे। अभिषेक घालून झाला म्हणजे दूध आणि पाणी अर्पण करून झालं की त्यानंतर ही जी मूर्ती आहे ती स्वच्छ पुसून चौरंगावरती किंवा देवघरात जिथे तुम्ही ही मूर्ती ठेवता तिथे तुम्हाला ठेवून द्यायची आहे। फक्त एकच गोष्ट लक्षात घ्यायची आहे, जसं आपण श्री स्वामी समर्थ महाराजांना अभिषेक घालतो गुरुवारी, त्यावेळेस आपण कसं श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ हा मंत्र म्हणत असतो, तसं चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांना जेव्हा आपण अभिषेक घालतो तेव्हा तुम्हाला गणपती अथर्व शीर्षाचं पठण करायचं आहे। बघा, मुलांच्या बुद्धिमत्तेत वाढ होण्यासाठी, त्यांची बुद्धी तल्लख होण्यासाठी, मुलांची प्रगती होण्यासाठी, आपल्या घराची प्रगती होण्यासाठी गणपती अथर्व शीर्षम हे अत्यंत महत्त्वाचं आहे। खरं तर प्रत्येक मंगळवारी याचं पठण हे घरात झालं पाहिजे। आता प्रत्येक मंगळवारी जरी नसलं जमत तरी चतुर्थीच्या दिवशी अभिषेक घालत तुम्ही या मंत्राचं पठण केलं आणि हे जे तीर्थ आहे म्हणजे हे जे पाणी असेल, दूध पाणी, हे तुम्ही तुमच्या मुलांना अगदी चमचाभर किंवा अगदी अर्धा चमचा जरी तुम्ही पिलं, तुमच्या मुलांना, तुमच्या घरातील प्रत्येक सदस्याला तीर्थ म्हणून हे प्यायला दिलं तर तुमच्या मुलांची प्रगती होते, तुमच्या घराची प्रगती होते। घरामध्ये असलेले जे दारिद्र्य आहे ते दारिद्र्य संपत येतं। घरामध्ये कुठलीही बाधा असेल, कुठलीही वाईट शक्ती, नकारात्मकता घरामध्ये असेल तर त्या वाईट शक्तीचा आणि नकारात्मकतेचा नाश होतो। ही पहिली गोष्ट। त्याच्यामुळे प्रत्येकाला सांगेन की उद्याच्या दिवशी सकाळी उठल्यानंतर हा उपाय, ही सेवा आवर्जून करा। आता दुसरी गोष्ट म्हणजे काय, तर उद्याच्या दिवशी तुम्हाला 21 दुर्वा घ्यायच्या आहेत। बघा, गणपती बाप्पांना दुर्वा अत्यंत प्रिय आहे। तुम्हाला 21 दुर्वा हातात घ्यायच्या आहेत, त्याबरोबर लाल रंगाचं एक फूल घ्यायचं आहे। आता हे फूल जे आहे ते जास्वंदाचं घेतलं तर अत्यंत उत्तम, कारण गणपती बाप्पांना जास्वंदाचं फूल हे प्रिय आहे। जास्वंदाचं फूल आणि 21 दुर्वा घ्यायच्या आहेत। तुमची जी इच्छा असेल ती इच्छा त्या दुर्वांसोबत व्यक्त करायची आहे। पुन्हा तुम्हाला गणपती अथर्व शीर्षम किंवा गणपती स्तोत्र म्हणायचं आहे आणि ह्या दुर्वा आणि हे जे फूल आहे ते गणपतीच्या चरणांच्या जवळ तुम्हाला अर्पण करायचं आहे। हे गणपती बाप्पांच्या मंदिरातही करू शकतात किंवा घरी गणपती बाप्पांची जी मूर्ती आहे तिथे देखील करू शकतात। या उपायाने तुमची आर्थिक प्रगती होते, अडलेली प्रत्येक इच्छा तुमची त्वरित पूर्ण होते। ह्या झाल्या दोन गोष्टी। बघा,
चतुर्थीच्या दिवशी करायचे बरेचसे उपाय मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहेत, असंख्य उपाय आहेत, तिथेही जाऊन तुम्ही बघू शकतात। आता एक शेवटचा उपाय तुम्हाला सांगते, तो म्हणजे अत्यंत विशेष महत्त्वाचा हा उपाय आहे, जो आपल्याला उद्या सायंकाळी करायचा आहे। बघा, उद्या कापरासोबत आपल्याला अशी एक गोष्ट जाळायची आहे, जी गोष्ट जाळल्याने घरामध्ये असलेली नकारात्मकता, घरामध्ये असलेली बाधा, कुठलीही वाईट शक्ती, कुठलीही नकारात्मकता म्हणजे कुठली नकारात्मक शक्ती तुमच्या घरात वास करत असेल तर त्या वाईट बाधेचा, नकारात्मक शक्तीचा क्षणात नाश होईल। घर जर बाधित असेल, घरातील लक्ष्मी जर बांधलेली असेल, घर बांधलेलं असेल तर घराची बांध त्वरित खुली होईल, ज्यामुळे घरात लक्ष्मीची प्राप्ती होईल, घरामध्ये बरकत यायला सुरुवात होईल, तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण होईल। आता काय उपाय आहे व्यवस्थित ऐका। उद्या सायंकाळी बघा, आपण कापराचे जे उपाय असतो कापूर जाळण्याचे, हे आपण इथे सकाळी सकाळी करतो किंवा सायंकाळी करतो, कारण प्रदोष समयी कापराचे केलेले उपाय हे अत्यंत शीघ्र फलदायी असतात, म्हणजे त्वरित लाभ घेणारे असतात, त्यामुळे सायंकाळी शक्यतो आपल्याला हे उपाय करायचे असतात। एक तुम्हाला खोबऱ्याची वाटी घ्यायची आहे, अख्खी एक छोटीशी, लहान मोठी असेल तर मोठी घ्या, खोबऱ्याची वाटी असणं महत्वाचं आहे, ठीक आहे। या खोबऱ्याच्या वाटीवरती 2 कापराच्या वड्या ठेवायच्या। भीमसेनीच कापूर घ्या, कारण भीमसेनी कापूर हा नकारात्मकता लवकर शोषून घेतो। आता म्हणू नका की ताई आमच्याकडे कापूर भेटत नाही, प्रत्येक गावात, प्रत्येक तालुक्यात, प्रत्येक शहरात, सिटीमध्ये भीमसेनी कापूर हा अवेलेबल आहे, सहज तुम्हाला मिळेल। तर तिथून 2 भीमसेनी कापराच्या वड्या घ्यायच्या, म्हणजे एक डब्बीच घ्यायची आहे, त्यातून 2 भीमसेनी कापराच्या वड्या या खोबऱ्यावरती तुम्हाला ठेवून द्यायच्या आहेत, आणि यावरती तुम्हाला 5 अख्खे असणारे 5 काळे मिरी ठेवायचे, जे नकारात्मकता घालवण्यासाठी, नजर दोष घालवण्यासाठी, घर जर बाधित असेल तर ते बाधित घर खुलं करण्यासाठी, लक्ष्मी आपली जर बांधलेली असेल ही लक्ष्मी खुलं करण्यासाठी जे काळी मिरी जी आहे ती अत्यंत महत्त्वाची असते। 5 काळी मिरीचे दाणे तुम्हाला याच्यावरती ठेवायचे आहेत, आणि तुम्हाला हा कापूर जो आहे तो पेटता ठेवायचा, म्हणजे प्रज्वलित करायचा आहे, ठीक आहे। म्हणजे कापूर जो आहे तो पेटायला सुरुवात झाली की त्यासोबत तुम्हाला ओम श्रीम विघ्नहर्ताय नमः, ओम श्रीम विघ्नहर्ताय नमः या मंत्राचा जप करायचा आहे। हा जो कापूर म्हणजे ही जी खोबऱ्याची वाटी आहे, ही घराचा जो मेन उंबरठा आहे किंवा जो मेन प्रवेशद्वार आहे, या मेन उंबरठ्याच्या समोर तुम्हाला घेऊन उभं राहायचं आहे। हातामध्ये एक वाटी घ्या, वाटीमध्ये तुम्ही खोबऱ्याची वाटी ठेवा, त्यामध्ये तुम्ही त्या वाटीवरती हा कापूर आणि काळी मिरी ठेवून ओम श्रीम विघ्नहर्ताय नमः असा हा जो धूर होईल, हा संपूर्ण घरभर असा तुम्हाला फिरवायचा आहे। जेव्हा हा धूर शांत होईल, कापूर पेटून जळून पूर्ण खाक होईल, तेव्हा ही जी खोबऱ्याची वाटी ताई हिचं काय करायचं, पुन्हा आम्ही वापरायची का? बघा, तुम्ही घरातील सगळी निगेटिव्हिटी, नकारात्मकता, घरात असलेली सगळी वाईट शक्ती, सर्व काही तुम्ही त्या कापरामध्ये, त्या खोबऱ्याच्या वाटीवर जाळलेलं आहे, त्यामुळे ती जी वाटी आहे ती अजिबात खायची नाही, कुणाला द्यायची नाही, कुठे फेकायची नाही, तर ती निर्माल्यामध्ये टाकून द्यायची, आणि दुसऱ्या दिवशी जे तुम्ही निर्माल्य घराच्या बाहेर जिथे तुम्ही टाकता, तर त्या ठिकाणी हे जे निर्माल्य आहे ते तुम्हाला अर्पण करायचं आहे। अशा पद्धतीने उद्याच्या दिवशी तुम्हाला साधे सोपे हे उपाय करायचे आहेत, जे उपाय केल्याने तुमची आर्थिक प्रगती होईल, मुलांना त्याचा लाभ होईल, घराची उन्नती व्हायला सुरुवात होईल। अत्यंत साधा सोपा उपाय आहे, प्रत्येकाने आवर्जून करा। आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा, आणि पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूयात पुन्हा एकदा अशाच एका नवीन सुंदर आणि छान व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना धन्यवाद। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ।